नमस्कार, प्रेम जिवाळ्यामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मिक्स कडधान्याची उसळ। तर चला तर मिक्स कडधान्याची उसळ कशी बनवायची ते आपण बघून घेऊया। तर सगळ्यात आधी हे मी रात्रभर कडधान्य सगळं मिक्स भिजवून ठेवलेले आहेत। चणा वाटाणा, काळा वाटाणा, पिवळा वाटाणा, हिरवा वाटाणा, चवळी हे सगळे कडधान्य मी रात्री भिजवून ठेवलेले आहेत। आणि आता त्याला बारीक बारीकसे असे जेवढे मोड पण आलेत, जास्त मी मोडाचे खायचं नाही म्हणून जास्त मोड नाही आणायला ठेवलेत। तर चला तर आता हे मिक्स कडधान्याची उसळ आपण बनवायला घेऊया। याच्या आधी मी याच्यात आता ही स्वच्छ मी धुवून ठेवले। याच्यामध्ये मी 1 ग्लास पाणी ओतते। 1 ग्लास पाणी, थोडीशी अर्धा चमचा हळद आणि 1 चमचा छोटासा मीठ। आपण हे कुकरला लावून घेऊया। तर हे आपण सगळं डबा कुकरला लावू शकता। कुकरमध्ये मी पाणी ओतून ठेवलेले आहे अगोदरच। आणि आता आपण हा कुकरला लावूया आणि याला 3 शिट्ट्या काढून घेऊया, कारण सगळ्या प्रकारचं कडधान्य आहे ना, म्हणून आपण याला 3 शिट्ट्या काढून घेऊन तोपर्यंत आपण वाटप करायला घेऊया। त्या पद्धतीत झटपट होणारी ही रेसिपी सकाळच्या घाईमध्ये टिफिनला नेण्यासाठी पण ही उसळ अगदी योग्य आहे। तर सगळ्यात आधी मी ही अर्धी वाटी खोबरं आहे, सुकं खोबरं हे भाजून घेतलेले आहे गॅसवर असंच 1-2 मिनिटं। हे सुकं खोबरं, हे अद्रकचा तुकडा आहे अर्धा, 7 ते 8 लसूण पाकळ्या आहेत, 1 मोठा कांदा आहे, 2 हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर। आता हे आपण सगळं मिक्सरला फिरून घेऊया। हे असं बिना पाणी न घालताच मी फिरून घेतलेलं आहे। पाणी न घालताच असा कुठलाही मसाला असली, चटणी असली तर अगोदर अशी फिरून घ्यायची, म्हणजे पटकन वाटून होतं। आणि नंतर मग थोडं थोडं पाणी करून टाकायचं, म्हणजे मसाला एकदम बारीक आणि पटकन वाटून होतं। ठीक आहे, आता आपण मिक्सर करूया बंद आणि बघूया आपला मसाला झालाय का। तर हा तुम्ही बघू शकता, आपला मसाला एकदम पटकन असा बारीक झालेला आहे वाटून। आपला कुकर आता आपण त्याला 3 शिट्ट्या दिल्या होत्या आणि कुकर पण आपला थंड झालाय, बघू शकता। आता आपण खोलूया। असा सगळे मिक्स कडधान्य आपले मस्त मिक्स मऊ लुसलुशीत असे झालेत, हे बघा। आणि शिजलेत पण छान, 3 शिट्ट्या दिल्यात आपण, मऊसूत मस्त शिजलेत। आता आपण फोडणी देऊन घेऊया। फोडणी देण्यासाठी मी 1 चमचा तेल टाकते, 2 चमचे तेल टाकलेत। आम्हाला जरा तेल जास्त लागतं, तुम्हाला टाकायचं तुम्ही कमी टाकू शकता। 2 चमचे तेल टाकलं तर तेल चांगलं गरम होईपर्यंत आपण लसूण चेचून घेऊया। हा 4-5 मी लसणाच्या पाकळ्या त्या चांगलं चेचून घेते खलबत्त्यामध्ये, म्हणजे आपल्या उसळीला मस्त अशी टेस्ट येईल। तर लसूण मस्त आपला चेचून झालाय, काय उडतो लसूण। ठीक आहे, लसूण चेचून झालाय आपला। तर आपण तेल पण गरम झाले, तर लसूण टाकूया तेलामध्ये फटाफट। हा कढीपत्ता टाकूया, थोडीशी हिंग टाकूया चिमूटभर, आणि जो आपण वाटून घेतला होता मसाला हा बघू शकता तुम्ही, तो पण आपण याच्यात टाकू। हलवून घ्यायचं फटाफट, आपली फोडणी जाडी नाही पाहिजे। आणि थोडासा लसूण असा लालसर झाला ना, त्याचा वास जो स्मेल असते ना ते एकदम मस्त येते अशी आमटीला। कच्चा जर लसूण राहिला ना तर आमटीला अशी चव येत नाही छान। तर ह्या आता मसाल्याला आपण तेल सुटेपर्यंत जरा असं फ्राय करून घेऊया, कारण आपण कच्चाच मसाला वापरला ना। झटपट होणारी ही रेसिपी, आपल्याला वेळ असेल तर असं करायचं म्हणजे पटापट होतं। आता याच्यातच टाकूया आपण, शिजताना पण हळद टाकलेली म्हणून आता थोडीशी हळद टाकूया परत। आता
मी हे 3 चमचे मिरची पावडर टाकते, लाल एव्हरेस्ट लाल तिखटची. तुम्हाला जर जास्त तिखट नसेल तशी तिखट नसते, 3 चमचे मी पावडर टाकले. तुम्हाला जर वाटत असेल तुम्ही 2 चमचे टाका. 1 चमचे धण्याची पूड टाकले. अगोदर पण मी मीठ टाकले, आता पण टाकते अर्धा चमचा, छोटा चमचा आहे तो. माझ्याकडे मी करून ठेवलेला मसाला, याच्यात अद्रक, लसूण, पुदिना, हिरवी मिरची असा हा 1 चमचा टाकते. सांगायचं थोडक्यात म्हणजे काय की या वाटपात पुदिना नव्हता आणि ह्या माझ्या चटणीमध्ये ही मी करून ठेवलेली चटणी हमेशाच असते घाई गडबडीत, तर याच्यामध्ये पुदिना म्हणून मी टाकलं. तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल. ठीक आहे. आता याला चांगलं आपण परतून घ्यायचं आहे, खाली लागू नये म्हणून गॅस बारीक करायचा आहे. त्याच्यामध्येच आपण हा टॅमॅटो टाकायचा आहे आणि टमाट्याला चांगला गळेपर्यंत, मऊ होईपर्यंत त्या मसाल्यामध्ये शिजवून घ्यायचं. आता आपल्या मसाल्याला मस्त तेल सुटले बघू शकता तुम्ही, आणि आपला टमाटा पण पूर्ण गळून गेलेला आहे बघा. आणि मसाल्याला बघा मस्त कसे असं तेल पण सुटलेलं आहे, अशी तर्री टाईप, कलर पण किती छान आला. आता आपला टमाटा गळून झाला आहे पूर्ण आणि मसाला पण चांगला फ्राय झाला आहे. तर आता आपण हे शिजवलेले कडधान्य सगळं त्यात टाकून घेऊया. याच्यामध्ये मी एकीकडे थोडंसं गरम पाणी केलं होतं ते पण टाकून देऊया आणि याला मस्त एक उकळी येऊन देऊया. ठीक आहे. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट पण नाही. ठीक आहे. मी जिरे पावडर टाकायला विसरले होते, तर आता मी वरून हे थोडीशी जिरे पावडर टाकते. आता याला मस्त आपण अशी एक उकळी आणूया आणि मग बघूया. ठीक आहे. कशी उकळी मस्त फुटली आपल्या उसळला आणि आपली उसळ पण बनून रेडी आहे. मी चाकून बघते यात मीठ वगैरे काय आहे का. हां, मीठ वगैरे सगळं आहे आणि झणझणीत मस्त आपली ही उसळ बनून रेडी आहे. आता मी गॅस बंद करते आणि आम्ही आता हे सगळं आहे ना, आम्ही काही डाळ वगैरे आज काय बनवली नाही. हीच उसळ, हाच आमचा आज रात्रीचा संध्याकाळचा बेत आहे. ही उसळ आणि असा मस्त भात, मस्त उसळ आणि भात खाणार आहोत. तर म्हटलं कोथिंबीर आणि मस्त ही बघा अशा प्रकारे मिक्स कडधान्याची उसळ बनून रेडी आहे. ही उसळ चपाती किंवा भाकरीबरोबर खाल्ली तरी चालेल, पण आम्ही तर ही मस्त असा भात आणि उसळ, असा भात आणि उसळ मस्त असा झणझणीत ताव मारणार आहे. आता जसा मच्छीला मारतात ना, पण मच्छी नाही बरं का, पण मच्छी समजून खा तुम्ही. आणि हा असा रस्सा गरम खूप आहे बघा, तोंड भाजेल बरं का. मला सवय आहे गरम गरम खायची, तर मी खाऊन दाखवते तुम्हाला. अगदी भन्नाट उसळ झाली बरं का, भन्नाट झाल्या उसळ आणि भात. खायला फार मजा येते. आणि उसळ तर झालीच झाली, पण याच्यामध्ये ना एका उसळीमध्ये 2 प्रकार. आता तुम्ही म्हणाल एका उसळीत 2 प्रकार कसे, तर हा उसळ यातनं सगळे वाटाणा, चणा, काळा वाटाणा असे 3-4 प्रकारचे कडधान्य आहेत. तर याच्यातच हा असा मस्त भन्नाट दिसतोय ना तुम्हाला रस्सा, याच्यातच थोडी फरसाणवाली शेव घ्या, कांदा कोथिंबीर टाका, वरून थोडंसं बटर टाका, तर ही झाली आपली मिसळ तयार. खाता आला तर भाताबरोबर खा, नाही तर मिसळ समजून पावा बरोबर पा. ठीक आहे. टाटा बाय बाय.